कला दर्पण न्यूज। ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी व नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 31 मे रोजी आयोजित करण्यात आलेला गुंजन कराओके ट्रूप व लाईव्ह शो हा सदाबहार जुन्या व नव्या हिंदी मराठी गीतांचा अनोखा संगीत सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संगीताच्या सुरेल मैफिलीत उपस्थित ज्येष्ठ नागरिक जुन्या आठवणींमध्ये रमून गेले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यामध्ये माननीय नीलावती शेटे, सौ नंदाताई शेटे, माननीय प्रमोद तिबिले, माननीय स्वप्ना जोग, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे तसेच माजी अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांचा सहभाग होता। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांची ओळख RV पाटील सर यांनी करून दिली। या संगीत सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं ते माननीय प्रमोद बाळू तिबिले, व्हॉइस ऑफ कुमार सानू आणि माननीय सौ स्वप्ना जोग यांचे सुमधुर गायन। दोनही कलाकारांनी हिंदी व मराठीतील लोकप्रिय आणि सदाबहार गीतं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। त्यांच्या सुरेल आवाजामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेलं होतं। अनेक ज्येष्ठ नागरिक जुन्या आठवणींना उजाळा देत गीतांच्या तालावर डोलताना दिसून आले। कार्यक्रमादरम्यान टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद मिळाली। यावेळी माननीय शारदा बेनाडीकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला। तसेच मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासद बंधू भगिनींचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला। नीलावती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बुफे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे कार्यक्रमाला स्नेह मेळाव्याचं स्वरूप प्राप्त झालं। कार्यक्रमाला हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सत्यवान हाके यांनी विशेष उपस्थिती लावून ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नानासाहेब भोसले यांनी प्रभावीपणे केलं, तर कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना कोल्ड्रिंक्सचं वाटप करण्यात आलं। संगीत, स्नेहसंमेलन, सत्कार आणि वाढदिवस उत्सव अशा विविध उपक्रमांनी सजलेला हा सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरला। उपस्थितांनी कार्यक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांचं सातत्याने आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.